नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरूच असून जलसंपदा विभागही यात आघाडीवर आहे. विभागाच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यात ऊर्जा क्षेत्रात सुमारे 4,16,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक अपेक्षित असून या प्रकल्पाद्वारे सुमारे 1,27,990 रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी विविध करार महत्त्वाचे असून कालबद्धरित्या या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. आतापर्यंत झालेले एकूण 55 सामंजस्य करार हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या निर्मितीसाठी आहेत. यातल्या 10,300 मेगावॅट क्षमतेच्या 6 प्रकल्पांच्या अहवालांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तर 8,200 मेगावॅट क्षमतेचे 5 प्रकल्प मंजुरीच्या टप्प्यात आहेत. या गुंतवणुकीमुळे राज्याच्या ऊर्जा उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केला. नवी मुंबईत खारघर इथं हिंद दी चादर या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंद दी चादर म्हणून संपूर्ण देशात आदरानं ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं हौतात्म्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते खारघर इथल्या कार्यक्रमात बोलत होते. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्यागासाठी देश सदैव ऋणी राहील, असंही शहा आपल्या भाषणात म्हणाले. शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे. तसंच नवी मुंबई परिसरात त्यांच्या नावानं रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. संत नामदेव यांच्या पंजाब यात्रेचा उल्लेख करून महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात विशेष नातं असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता घेऊया धावता आढावा आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी असून कॅनडामधल्या शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते कॅनडाचे महसूल मंत्री तसंच शिष्टमंडळाच्या स्वागत समारंभात बोलत होते. कॅनडातल्या विद्यापीठांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमध्ये आपली शैक्षणिक दालनं उघडावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वाढवण आणि विरार परिसरात नवीन ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीनं जागा निश्चित करण्यात यावी, तसंच राज्यात विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. गडचिरोलीतही लवकरच ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महावितरणनं आयपीओच्या माध्यमातून उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून तोट्याकडून नफ्याकडे वळावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांसमोर महावितरणच्या पुनर्रचित आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणनं आपल्या कारभारात कॉर्पोरेट प्रशासनाचा अवलंब करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नवीन संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान, दुर्धर आजारावर परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित पल्स परिषदेत होणार आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातला महाराष्ट्राचा लौकिक जगात वाढणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पल्स 2026चा उद्घाटनपूर्व कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणी थांबवू शकणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितलं. ते राज्यपालांच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक 1चं राज्य आहे, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. राज्यात क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचं आयोजन अत्यंत महत्त्वाचं आहे, असं उपमुख्यमंत्री तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.
त्या क्रीडा स्पर्धा आयोजनासंबंधी बैठकीत बोलत होत्या. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.